दरम्यान पाकिस्तानच्या कोणत्या ठिकाणांवरती हल्ले झालेले आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूया। कोणत्या ठिकाणी नेमकं भारताने हल्ला केलाय आपण हे ठिकाण बघतोय। आपण बघतोय बहावलपूर या ठिकाणी हल्ला झालेला आहे, मुरिदके आहे, अतिशय महत्त्वाची ठिकाणं आहेत। आपण बघतो दरम्यान मुझफ्फराबादमध्ये सुद्धा हल्ला झालेला आहे आणि भिंबर आपण जर बघितलं तर पीओके असेल आणि पीओके नंतर थेट पाकिस्तानात घुसून आपण हल्ला केलेला आहे। आपण बघतो बहावलपूर हे पाकिस्तानच्या आतबंद ठिकाणी, या ठिकाणी भारताने घुसून थेट प्रत्युत्तर दिलेलं आहे। जर भारतावरती हल्ला कराल तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल, याचं थेट उत्तर आपण या ठिकाणी बघतोय। दरम्यान अमित शहांनी आज महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाते। आपण थेट दृश्य बघतोय। ऑपरेशन सिंदूर नंतर अनेक घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळते। गृहमंत्री अमित शहा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। गृहमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे, तातडीची बैठक आहे। सीएम असतील किंवा डीजीपींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा केली जाते। भारताच्या सुरक्षेबद्दल, सीमांच्या सुरक्षांसंदर्भात महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये केली जाते। सध्या आपण थेट दृश्य बघतो ज्या ठिकाणी आपल्याला अमित शहा बघायला मिळतात। अमित शहांनी महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। सीमेलगतचे जे महत्त्वाचे आपले भाग आहेत त्या ठिकाणाहून सगळे नेते आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि पाकिस्तान प्रत्युत्तर देऊ शकतं याबाबत कशी काळजी घ्यावी, सीमेजवळ नेमकी काय, कशा प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो, सुरक्षेसंदर्भात आपण काय केलं पाहिजे या संदर्भात महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये केली जाते। गृहमंत्री अमित शहा ही बैठक घेत आहेत आणि तातडीची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। दरम्यान अजून काही नवीन व्हिडिओ समोर येत आहेत ते सुद्धा आपण बघूया। ऑपरेशन सिंदूर झालेलं आणि या ऑपरेशन सिंदूर मधले काही महत्त्वाचे नवीन व्हिडिओ समोर आले। ज्या पद्धतीने हल्ला केला जातोय, टेररिस्ट कॅम्प ज्या ठिकाणी होते ते कशा प्रकारे उद्ध्वस्त झाले आपण थेट ही दृश्य बघतोय। याच ठिकाणाहून आपल्या भारतावरती हल्ला करण्यासाठी जे टेररिस्ट आहेत, जे आतंकवादी आहेत, त्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं आणि याच जे त्यांची जी तळ आहेत, जी ठिकाणं आहेत ती पूर्णपणे निस्तनाबूत केलेली आहेत, उद्ध्वस्त केलेली आहेत। ऑपरेशन सिंदूर आपण बघतो ज्या पद्धतीने ऑपरेशन केलं गेलेलं आहे, 9 तळ जे आहेत ती उद्ध्वस्त केलेली आहेत आपल्या सैन्याकडून। निश्चितच आम्ही ज्या ठिकाणी भारतावर हल्ला करण्याचा कट टाकण्यात आला होता त्याच ठिकाणाला उद्ध्वस्त करण्यात आलंय। हे भारताचं मोठं यश म्हणावं लागेल। ऑपरेशन सिंदूरमध्ये 9 दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर त्या घाला घातलेला आहे आणि त्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आणि विशेष करून असे स्थळ निवडलेले आहेत जिथे भारतात दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केला जातो। प्रियंका आपण बघतो लष्कराकडून हा ऑपरेशन सिंदूरचा व्हिडिओ समोर आलेला आहे। पहिलं टार्गेट कोणतं होतं, त्या टार्गेटला कशा पद्धतीने उद्ध्वस्त केलंय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय। आपण बघतोय ऑपरेशन सिंदूर कशा पद्धतीने राबवलं गेलं, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांचे तळ होते ते कसे उद्ध्वस्त केले, हवाई हल्ला कशा प्रकारे करण्यात आला, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमधून बघायला मिळतंय। आपले प्रतिनिधी प्रशांत सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। प्रशांत, आता व्हिडिओ सुद्धा समोर आलाय, ज्या पद्धतीने हल्ला केला ते आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळतंय। दरम्यान प्रशांत यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया आपण। प्रियंका बघतोय हा व्हिडिओ सगळं बोलतोय ज्या पद्धतीने दहशतवादी तळ होते ते पूर्णपणे निस्तनाबूत केलेले आहेत, उद्ध्वस्त केलेले आहेत। सगळ्या भारतात जेव्हा मॉक ड्रिल असणार आहे असा मेसेज देण्यात आला होता, सगळी जनता जेव्हा मॉक ड्रिलकडे लक्ष देत होती त्याच वेळेस रात्रीच्या वेळेस गाफील असताना शत्रू हा हल्ला करण्यात आलाय आणि 9 दहशतवाद्यांचा तळ जो आहे तो उद्ध्वस्त करण्यात आलाय। भारताकडून क्लिअर मेसेज देण्यात आलाय की दहशतवादाला आता थारा नाहीये भारतात आणि भारत आता हा नवीन भारत आहे, हा ऐकून घेणार नाही, हा घरात घुसून मारणार। प्रियंका, पाकिस्तानची घाबरगुंडी खरं तर गेल्या आठवड्यापासूनच उडालेली आपण बघितलेली आणि त्यानंतरचा थेट आपण व्हिडिओ बघतोय। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी प्रशांत सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, हा जो पहिला व्हिडिओ समोर आलेला आहे ज्या पद्धतीने दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केलाय आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे। बरोबर आहे, हा जो पहिला व्हिडिओ आहे ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत जस्टिस सर्व या नावाने भारतीय लष्कराच्या वतीने काही काळ तुम्हाला थांबवतोय। द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली, तिकडची आपण सध्या दृश्य बघतोय। प्रशांत, आपण बघतोय ज्या पद्धतीने हे पूर्णपणे मिशन राबवण्यात आलं त्या संदर्भात माहिती देण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रपतींच्या भेटीला गेलेले आहेत, त्या संदर्भातले काय तपशील आहेत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याकरता काही क्षणापूर्वीच ते राष्ट्रपती भवनात रवाना झाले होते. खास करून आज केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यात आलं आणि सोबतच जो ही पहलगामच्या 22 एप्रिलला झालेल्या निष्पाप 26 पर्यटकांचा जीव गेला होता त्या घटनेमध्ये, त्याच्यानंतर आज ज्या पद्धतीने भारत सरकारच्या वतीने आणि भारतीय लष्कराच्या वतीने एअर स्ट्राईक करण्यात आली. या एअर स्ट्राईक मध्ये कशा पद्धतीने भारतीय लष्कराने कार्य केलं या संदर्भातील संपूर्ण माहिती आज केंद्रीय मंत्रिमंडळाला दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि तिन्ही सैन्याचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे बघितलं जातं, कारण की त्या सर्वोच्च कमांडर असतात. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व आजच्या या जी एअर स्ट्राईक याची माहिती देत आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की 13 देशांना देखील आपण याची माहिती दिली आहे, त्या संदर्भात देखील त्यांनी कुठल्या कुठल्या देशांना आजच्या एअर स्ट्राईकची माहिती दिली. ही सर्व माहिती आज एक प्रकारे ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भातलं संपूर्ण माहिती आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे. प्रशांत, ज्या पद्धतीने हे पूर्णपणे मिशन घडवण्यात आलं त्या संदर्भातली सगळी माहिती द्रौपदी मुर्मू यांना दिली जाते. नेमकी बैठक ही भेट किती वेळ चालतीये? महत्वाचं म्हणजे नुकतंच साधारणतः 12 मिनिटापूर्वी साधारणतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती भवनात दाखल झाले होते. तिथे त्यानंतर त्यांची सध्या भेट सुरू आहे. थोड्याच वेळात ही भेट संपेल आणि त्यानंतर पंतप्रधान पुन्हा आपल्या साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात रवाना होतील अशा प्रकारच्या सूत्रांची माहिती आहे. पण सध्या घडीला ही भेट सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे. स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.